हा बोल ना. हे काय आवरलंय माझं. 5-10 मिनिटात निघतोच मी. हा काय आता कसं शक्य आहे सांग बरं. अगं तुला तर माहिती आहे ना आपले सगळे दागिने मोडले म्हणून आपण माग. आता कुठून आणू मी. अरे मस्त मला माहिती आहे तुझ्या चुलत भावाचं लग्न आहे. मग आता मी काय जीव देऊ का त्याच्यासाठी. काय फरक पडतो नसले दागिने तर मग. अगं माहिती आहे मला मग भूषण असतं पण आपलं जीव नाही तर मग काय करायचं. आपण आपल्याकडे नाही तर मग काय करायचं. हे बघ म्हणजे लग्नाला येऊ नका. म्हणजे दागिन्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा तुला दागिना महत्वाचा आहे का. अवघड आहे बा तुझं. अय यार ऐक ना. अगं हॅलो. अवघडच आहे बाबा ऐकायचं. काय झालं श्यामा. काय नाही आबा. एवढा का वाईट टाकलं पण. बायकोचा फोन होता मेवण्यात लग्न आहे निघायचं होतं मला आता तर फोन आला तिचा. बरं आहे ना मग एवढा का वाईट टाकला. अहो ती म्हटली यातनी कोणाच तरी दागिने घेऊन ये मला घालायला. लग्नामध्ये चांगली दिसली पाहिजे मी. आता तुम्हाला माहिती आहे मी आधीच कर्ज बाजारी सगळे दागिने मोडलीत मी. ऐक एवढं बी नको ऐकू बायकोचं बरं का. आणि लोकांचे असे उधारीचे दागिने घेऊन नको मिरवू का त्या लग्नात. चोऱ्या माऱ्या होते एक तर पहिल्यांदा तू कर्ज बाजारी आहे अलग ध्यानात. आणि हे काही डोक्यात घेऊ नको. नसल तर जाऊ नको तिला बी नको जाऊन देऊ. पण नाक कटू नको दुसऱ्याचं गेल्यावर तुझ्यावर आहे ना. एक तर तू एक तर कर्ज बाजारी माणूस दुनियाचा. तुझ्याकडे येऊन बसावं का नाही बसावं तेच मला कधी कधी चिंता येते. खरंय तुमचं पण तुम्ही ऐक जरा लग्नाला जाऊ नका कसं शक्य आहे. आबा मेवण्यात लग्न होते लोक सासरवडचे लोक नाव ठेवते ना. आला नाही बाबा पाहुणा त्यांना काय माहितीये ह्या बायामुळे आला नाही म्हणून ह्या बायाने येऊन दिलं नाही दागिन्यासाठी. हे बघ मी तुला सांगायचं ते सांगितलं. तुला जे करायचं ते कर. अवघड बा तुमचं बी आता तुमचे बी अनुभवाचे बोलेत म्हणा. तुम्हाला बी टाळून कसं चालेल मला पण अवघड झालंय आता काय. श्याम्या कोण तर करतो एवढी. अरे काय सांगू तुला आता. सुरेखाचा फोन आला होता तिच्या भावाचं लग्न नाही का. हा ती म्हणली दागिनेच घेऊन या. हा होय आता कुठून दागिने आणावं सांग बरं मला तू घालायला तिला. ती बी खरे मी तर म्हणतो ना बेंटेक्स जरी भेटले ना तरी चाललं असतं आपल्याला. त्याला काय होते मिरवायला कोण विचारते सोन्याचे खरे खोटे. श्याम्या लईच महत्व पडला तू. मी जातो आता मला काय घेणं देणं नाही. तुला सांगायचं मी सांगितलं. चोऱ्या मारे होते आहे ना खरंय तुमचं. टेन्शन घेते अरे पण टेन्शन कशाचं घ्यावं. एक तर कर्जबाजारी आहे. चोरी मारी झाली ना तर तू तुझं बघ भाऊ. परत मागायला येऊ नको माझ्याकडे काही. अहो नाही पैसा देणार नाही तुला. ये ना म्हाताऱ्याचं काही असतं बा दुसरं ज्याला काय माहिती बायको नवऱ्याचं काय असतं ते. तो पैसे माहिती होते काही त्याला ते म्हणते पैसे मागायला येऊ नको. नाही मग मी काय माहिती पैसे फोन चालू होते तेवढं आले ते मध्ये चर्चा झाली त्यामुळे माहित झालं त्यांना. काय करावं रे मग आता कोणाकडे माग डेपुटी देणार नाही भाऊ. एक काम कर ना सुगंधाला माग ना. नाही भाऊ तिच्या माझ्या भांडण झालं मी बोलतच नाही तिच्या संग. मला माहिती मग तिच्याकडे आहेत दागिने पण आपण एकदा भांडण झाले बोलत नसतो सोडून द्यायचा विषय. मागे एकदा काय होते राव बायकोसाठी काही बी करावं लागतंय. मी नाही तसला भाऊ. तिच्या दारात जायला मोकळा आहे मी कायचा. माझी जर बायको असती ना श्याम इथं मी तिच्यासाठी काही बी केलं असतं. झालं मग एक काम कर ना. काय तिला सांगूच नको मला लागत म्हणून. तू माग ना देईन तुला ती. असं म्हणतो मग बघ ना तेवढं कर ना माझ्यासाठी. अरे जे उगे ना काय होईन सगळं बोबाटा होईन लागणार तू विनाकारण नाही गेलो तुम्ही. देईन का रे ती खरंच. अरे तुला देईन ना ती. तिला सांगूच नको. आपल्याला कुठं खरा पाहिजे सोना बेंटेक्सचा पाहिजे आपल्याला. लिहितो तिच्याकड तिच्या कपाटात लिहितो. एक काम कर ना एखादं तरी गंठन आण तिच्याकडून. असं लांब थोडंसं दिसलं ना बाद झालं. लोकाला काय असतंय रे गळ्यात असलं म्हणजे बाद झालं दिसायला. चालतंय तुझ्यासाठी बघतो बा मागून दिलं ना नक्की आणि. हा चालेल तेवढं बघ माझ्यासाठी पटकन बघा. मला जायचंय लवकर आण. त्याच्या पाय काही देशील का नाही. तू जाय पाहिलं मी आवडी तो पटकन लग्नाला जायचंय लगेच येतो. हाय का नाही काय माहिती. सुगंधा काय झालं भाऊजी. तू कधी बी काय ना काय खातच असते राव बोटक तोटक. चिंच खाते बोला ना काय काम होतं. मला दे ना एक बोटूक. एवढंच राहिली. हा हे सरलंच होतं काम बी. काय काम होतं. लय महत्वाचं काम आहे. हो झालं भाऊजी आपल्याकडे काय 1 रुपया पण नाही. पैसे बिशाचं काम असेल तर लगेच घरी जात तुम्ही. नाही पैशाचं नाहीये. मग अरे ते आमच्या पाहुण्याचं लग्न आहे नाही का. मग काय करायचं ते लग्नाला मी येऊ काय सोबत. नाही तुम्हाला काल नेऊ मी सोबत. आता माझी बायको तिथे लग्नाला येणार आहे. अय्या खरंच वय. हा ती म्हणली तुम्ही जर लग्नाला येत असले तर मला आहे ना काहीतरी दागिना आणा नाही का. मग मी तिला लाडी गोडी लावीन नाही का. चल तू इकडं
मग आमची भेट होईल, आम्ही बोलू चालू नाही का. ती थोडीफार खुश झाली दागिना देऊन हा तरी येईन ना ती. मग जायचं एखाद्या दागिना घेऊन तिला, येणार असं नांदायला तर. एवढे पैसे बी नाहीत ना माझ्याकडे दागिना न्यायला. मग आता काय करायचं? आता मी काय माझं देऊ काय? तू घालीत असतीस ना ती लग्नात लई चुमकती, तू काही नकली बिकली असते ना ती दे ना एखादं. हा आहे बरं का एखादी का पोत माझ्याकडं. व्हाय ना दे ना. पण तू बरं देते, चला आणते मी. ती तुमची बायको येणार आहे, तेवढीच नांदायला आले तर माझं 2 टाइमचं खाऊ घालणं बंद होईल. नाही दागिन्याला बळबळून आली तर आली. हा एवढे नाही, याच्यातून एकच न्यायचं, एवढे कशाला? तिला काय मडवा बिडवायची काय त्यांनी? याच्यातून तुम्हाला कोणतं आवडतं बघा, ते घेऊन जा. हायला यो पत्ता हे भारी दिसन. ते घेऊन जाता का? म्हणजे मंगळसूत्र असल्यावानी नाही का. तुम्ही कुठं गळ्यात घालून बघता? जा चालतंय. घेऊन वा. हा तुला आठवणी दे ना. अहो नाही दिलं तरी चालेल, बेंटेक्सच असते, एवढं काय. अरे एवढं मग राहू दे माझ्या बायकोलाच, परत हा. मागू नको. राहू दे. बाई कुठे गेला असं हा माणूस? 2-3 दिवस झाले, दिसायचा पत्ता नाही. खायच करावा आता काही समजत नाही. हे ठीक आहे, ते जालू भाऊजीला बघितलं का? नाही राव चाल. अरे काय झालं काय? ते माझ्या घरी आले होते 2-3 दिवस झाले तेव्हा. त्यांची बायको कोणाच तरी इथे लग्नाला येणार होती, म्हणजे तुमचा एखादा दागिना द्या म्हणून तिला घालायला, त्याला भाळून तरी ती घरी येईल. मी त्यांना बेंटेक्स द्यायला गेले आणि चुकून तो माझ्याकडनं सोन्याचाच गेला. अरे देवा. हा ना, आता ते कुठे नाही, 2 दिवस झाले, फोन लागा नाही, बाबा दिसन नाही कुठे. लक्ष द्यायचं ना, द्यायच्या टायमाला सोय नाही. विकला असन तिने, विकून पैसे करून दारू होय, पित बाबा. योगेश असं काही बोलू नको. 1.5-2 लाखाचा दागिना आहे तो माझा. माझा नवरा मला किती हानीन. तुम्ही काय द्यायचं मग, नीट बघून द्यायचं ना. मला वाटलं तू बेंटेक्सचा आहे. तुम्ही तर चांगल्या कामाचे नाही, आणखीन आगीत तेल वाटायचं, आणखीन घाबरून दिलं. खरंच विकून काढला काय त्यांनी. बघा भाऊ कुठे दिल के बदले सनम. ओ लालू भाऊजी, काय रे? थांबा. ते गंठन कुठे माझं? बायकोला दिले. बायकोला दिलं? हो ऐका ना जालू भाऊजी, ते मला द्या ना परत. तू तर म्हणली होती आता काय गरज नाही, माझ्याकडले पडले तुझा घेऊन म्हणून. हा हो जालू भाऊजी, ते बेंटेक्स म्हणून चुकून सोन्याचं आलं तुम्हाला, मला काय माहिती. बाबा सोन्याचं हा व्हायला ते अवघडच झालं राव. का बरं? मी लोकांच्या बायकोला दिले. अयो, लोकांच्या बायकोला कोणाला दिलं? श्याम्याच्या बायकोला दिले. शामरावच्या बायकोला दिलं? हा आता तुम्हीच जा शामरावकडं आणि मला ते गंठन घेऊन या वापस. का तू मागे ना श्यामरावला. हो झालं भाऊजी, मी त्यांच्याशी बोलत नाही, ते माझ्याशी बोलत नाही, आमचं भांडण झालेलं आहे. आणि आता माझा एवढा मोठा दागिना आहे म्हटल्यावर मला जावंच लागेल मागायला. हा. तुम्ही चला माझ्यासोबत. चल मग मागू आपण. चला. हा पडलो होतो बघ. झाल्या काय लाली दही हिला सांग आपलं दार द्यायचं नाही म्हणून. आम्ही बोलत नाही काय लाली आमच्या दारामध्ये. झालं भाऊजी, मी याच्या दारामध्ये काय खायला नाही आलेले. माझी वस्तू आहे ना ती वापस द्या म्हणा, मी नाही येणार तुमच्या दारात परत. ती म्हणते मी काय तुझ्या दारात खायला नाही आलेली, माझी वस्तू आहे ती वापस द्या म्हणा. कोणती वस्तू? माझं गंठन. तिचा गंठन. तिचं गंठन? हा अहो तुम्ही दिलेलं त्यांच्या बायकोला ते गंठन. तिने दिलेला तुझ्या बायकोला ते गंठन. तू ते मला दिलं ते बेंटेक्स ते? हा ते बेंटेक्सचं नाही म्हणा, सोन्याचं आहे. ते बेंटेजचं नाही, ते सोन्याचं आहे. सोन्याचं आहे? हा तू तर म्हणला होता राहू दे तिला म्हणून मी दिलं तिला. जालू भाऊजी सांगा, ते चुकून माझ्याकडनं सोन्याचं आलं. अरे हे मला कशाला सांगता राव, तुम्ही दोघं बोला ना. हे बघ मला झाल्या, कशाला मध्ये घ्या राव. तुला सांगतो तू म्हणला होता बेंटेक्स आहे द्यायचं द्या, मी तिला देऊन टाकलं. ती आता 4-5 दिवस येणार, त्या भावाच लग्न होतं, थांबली ती माहेराला. ती 4-5 दिवस येणार नाही आता, ती तिच्या माहेराला थांबलेली असं ती म्हणतो. जालू भाऊजी, मला ते सोन्याचं गंठन आहे, मला ते परत पाहिजे, ते पण आत्ताच्या आत्ता. सोन्याचं गंठन आताच्या आता तिला पाहिजे ना अशी म्हणते. जालू आताच्या आता मिळणार नाही, तुला सांगतो मी. ती देणार बी नाही परत आता. तिला मी सांगितलं तुलाच आणलंय म्हणून, मी तुलाच केलंय ती. मी तुला थोडंच म्हणलं सोन्याचं आहे म्हणून. देताय का नाही? तुम्ही माझ्याकडनं गंठन नेलं होतं ना, मी तुमच्या नावाची पोलीस कंप्लेंट करत असते. आता बघा तुम्ही. नको करू पोलीस कंप्लेंट. मला जर संध्याकाळपर्यंत गंठन जर घेऊन नाही आले ना, तर पोलीस स्टेशनला बघा मी जाते का नाही. आता चाललेच मी. जाऊ दे, पोलिसात गेली तर गेली, आपल्याला काय करायचंय. अरे माझ्या नावाने फाडीन ती, मला जावं लागन खडे फोडायला. काय करीन म्हणजे ते गंठन ती भो सोन्याचं आहे. पण मी तुला म्हणलं होतं करा सोन्याचा आणि बेंटेक्स आण म्हणलं होतं ना. आता ती कस काय देईन राव ती म्हणून, म्हणजे आता परत भांडणं आमच्यामध्ये राव. आज कुठं असतं का? मी नाही जाणार भाऊ आणायला. हा तू बघ. अरे दिनराव तू फोन करणार राव तिला, सांग ना. मग मी जातो तिला सांग जाल्याकडे देऊन टाक. जाय मग तूच जाय. हा? जाय.
कोण कुठे येते आता? आजीच्या घरी आहे का तिच्या बापाच्या? बापाच्याच घरी येते, ती लग्न होतं अरे 2 सासरवाड्या आहेत ना, मोबाईल नाही राहत का ती? आणि तिच्या बापाच्या घरी जा तू, चालतंय. आण तूच. आता काय तुझे नाव सांग का तिला? तुला काय सांगायचं ते सांग भाऊ आता, पण घेऊन ये. माझ्या डोक्याला ताप नको, ती बाया माहित नाही तुला कशी आहे. अरे माझ्या डोक्याला ताप झाला तुला आणून सोनं. मी म्हणलो होतो का सोन्याचं ती म्हणून, आईला वाईट गेला डोक्याला. लय दमलो हो. आणलं का हो? हा हो माझं गंठन आणलं का? कशाचं गंठन? ती डायरेक्ट काय म्हणली माहितीये का? काय? ए, मी देणार नाही भाऊ, माझ्या नवऱ्याने दिलेलं आहे ते, जाय माग. मग तिच्या पण नावाची केस करत असतील तुमच्या पण. ए नका ताण ताण कर, फार भैरा व्हायला लागलो ते कालच्या धरून ऐकून. हे धर तू सोन्याचं. बाई बरं झालं बी आणून दिलं. मला तर इतकं टेन्शन आलं होतं, मी तर तुम्हालाच मध्ये घातलं असतं. परत नाही असे उद्योग न घालायचं. बेंटेक्सचा बी देणार नाही सोन्याचं, तर लांबच राहिला आता. ग बस, तूच म्हणली जा घेऊन, परत देऊ नको अहो, ना, तर आता मला काय कशी माहिती? सोन्याचं आलंय. भैया किती डोक्याला ताण झाला असता आता. हा देवा वाचवलं रे. चल जाऊ द्या. का? हा आणि देतानी दर्शक आहे ना, काळजीपूर्वक देत जा. मी होतं म्हणून वाचलंय तुझं सोन्याचं. खरंच हो झालं भाऊजी. अय श्याम्या थांब, काय रे? नोट सापडली. बरं आहे भाऊ, धनलाभ झाला तुला तर. अय पण तू का आला माझ्या सासूरवडीन? मग अशी चालू. होय, हा. दिला का रे? आणला बिन देऊन टाकला. होय, हा काय म्हणली रे ती? ती बरं झालं म्हणली भाऊ, तू आणून दिलं, धनलाभ झाला. नाही तर ना हे जर भेटलं नसतं ना, माझ्या नावरे माझ्या पिंढऱ्याच आणल्या असत्या. अरे हिचं नका सांगू, सुरेखा काय म्हणली ते सांग. सुरेखा वय ताण ताण करीत होती भाऊ. होय, बायको लय ताण ताण देतच नव्हती. मग रे? मग मी सोप्या भाषेत सांगितलं तिला. हा, सुगंधाने लय तागादा लावलाय म्हणलं त्याच्या माग, श्याम्याच्या माग. श्याम्याने तिला सोनं केलेलं आहे. ती म्हणली आत्ताच्या आत्ता श्याम्या सोनं आणून दी, नाही तर मग बघ लय बरं वाईट होईल. असं काय सांगायचं तो? काला सांगायचं मग? तुझी बायको डायरेक्ट म्हणली भाऊ, त्याला म्हणा तिच्या संग संसार कर, मी काय आता येणार नाही. हे धर तुझे सोनं. लगेच झटकेपट कडे फेकलं, मी लगेच उचलून घेऊन आलो. येडा झाला का काय? आल्या तो काय कुठं करून ठेवला तो आता. अरे सुरेखाचा नंबर. हा, हॅलो. अगं ऐक ना, अगं ऐकून तर घे तू माझं एक शब्द ऐक ना फक्त तू. अगं अगं हॅलो. फोन बोला ना माझ्या संग ती. अरे काय येडा बिडा झाला काय? जाल्या तू एकातून बाहेर पाडला तर दुसऱ्याच्यात कुमू दिलं का तो आता? अरे माझ्या संसाराचा वाटोळ गेला, तुला कळतं करत. थांब तू, झाले आता.